हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवादी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 1 जानेवारीपासून नटसम्राट हा नवीन मराठी चित्रपट येतोय, ज्याच्याबद्दल प्रचंड मोठी उत्सुकता आहे. एकतर विवा शिरवाडकरांचं अत्यंत गाजलेलं असं नाटक नटसम्राट आणि त्याच्यावरती चित्रपट, आणि त्याच्यामध्ये सुद्धा नाना पाटेकर नटसम्राटच्या भूमिकेत तर महेश मांजरेकर दिग्दर्शकाच्या भूमिकेत. सुस्वागत. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडता आहे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे. कोणी घर देतं का रे? घर नमस्कार. सुरुवात गुरुजी ऑब्व्हियसली तुमच्यापासून आहे. नटसम्राट हा रोल प्रत्येक नटाच्या दृष्टीनं काहीसा ड्रीम रोल असतो. तुमच्या आयुष्यामध्ये हा कधी ड्रीम रोल होता का, आणि नाटक करावं असं कधी तुम्हाला वाटलं होतं का? नाटक ज्यावेळी पहिल्यांदा डॉक्टरांनी केलं त्यावेळी वाटलं होतं, पण त्याच्यानंतर सगळेच म्हणजे मग पहिल्यांदा लागू, मग नंतर दत्ताभट, बाकीच्या वेळी. पण आपल्याला कधी तिथे वर्णी लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. एक तर मुळामध्ये ही भाषा आपल्याला पेलवेल का, तेवढी आपल्यामध्ये क्षमता आहे का, आपण ते करू शकू का. त्यामुळे आपल्या जितक्या मोडक्या तोडक्या पद्धतीने जसं जमेल तसं आम्ही त्यावेळी ते सगळ्या स्वगतती बोलायचो. सगळीच त्या वेळची मंडळी, आमच्या वेळीची नटमंडळी सगळीच, म्हणजे महेश वगैरे हे थोडेसे पुढच्या पिढीतले असल्यामुळे 10 वर्षामागे पिढी बदलते, त्यामुळे 8 वर्षांनी मोठा लहान आहे. त्यामुळे ते त्यांना ते काही पाहायला नाही मिळालं, आणि त्यांनी ते पाहिलं नाही हे त्याचं नशीब असं तो म्हणतो, कारण याच्यामध्ये इमेजेस त्याचा प्रभाव राहिला असता. पण मला ते करावंसं वाटत होतं, म्हणजे काय प्रत्येकच माझ्या पिढीतल्या प्रत्येकाला ते करावंसं वाटत होतं. आणि चित्रपट मिळाल्यामुळे ते अजून कसं वाटलं ते असं एकदम पटकन मोठं झालं. नाटकाला नाटकाच्या त्या चौकटीच्या मर्यादा ज्या आहेत त्या ह्या रंगभूमीच्या ज्या मर्यादा त्या चित्रपटाला नाही आहे, ते तुम्हाला जास्त मोठं करून दाखवता येतं आणि तुम्हाला त्या माणसाच्या सुखदुःखाच्या जास्त जवळ पोचता येतं. फ्रेम वाईज तुम्ही ते अधोरेखित करू शकता आणि ते करता आलं. आवाज तुम्हाला छान वेगवेगळ्या पद्धतीनं वापरता येतो, त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला इन्व्हेंट करता येतं तुमच्या त्या सगळ्याच्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे. त्यामुळे आता याची जर तुलना डॉक्टर किंवा दत्ताभटांच्या नटसम्राट केली तर ते चुकीचं, कारण त्यांनी जे केलंय ते अजरामर आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. आता चित्रपट करत असताना आणि आजच्या युगामध्ये आणि पुन्हा तो संघर्ष, त्यातली द्वंद्व, त्याचं हे सगळं दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये काही बदल हे अपरिहार्य असतात. त्याकडे मी नंतर येणार आहे, पण त्यापूर्वी या चित्रपटाची निर्मिती कशी झाली? निर्माता दिग्दर्शकांना भेटला की दिग्दर्शक निर्मात्यांकडे आला? म्हणजे नटसम्राटवरती पिक्चर करायचा, चित्रपट बनवायचा, हे मुळात कुणाच्या डोक्यात आलं होतं? महेश. अच्छा. माझं काही नाही. मला महेश एकदा कुठेतरी बेसावत क्षणी बोलून गेला होता की नाना नटसम्राट करूया, तू नटसम्राट करायचं. म्हटलं बरोबर करूया. पण महेश दादा, ज्या वेळेला तुम्हाला नटसम्राट करायचं असं डोक्यात आलं होतं त्यावेळी सुद्धा आप्पासाहेबांच्या भूमिकेसाठी नाना पाटेकर हे गणित पक्क होतं? फ्रॉम डे वन.
मला कोणीतरी सांगितलं की मला कायम एक हा प्रश्न राहिलाच की नटसम्राटवर सिनेमा का झाला नाही आधी. मला कोणीतरी सांगितलं दोघं तिघांनी प्रयत्न केलेला लिहायचा पण झाला नाही. पण माझं नशीब चांगलं होतं, मला 1-2 कॅरेक्टर मिळाली त्याच्यात आणि त्यामुळे मला स्क्रीन प्ले झाला. पण ज्यावेळेला ती कॅरेक्टर झाली डोक्यात त्यावेळेला मी पहिलं काय केलं, मी प्रतिष्ठानाकडनं राईट्स घेतले. मग तो डेव्हलप करायला सुरुवात केली. पण नंतर लक्षात आलं की थोडंसं खर्चिक. मी माझा पहिला सीन होता की आप्पासाहेब बेलवलकरांना कुठेतरी पेपरमध्ये न्यूज मिळते की एक थिएटर जळलं, तिथे त्यांना नटसम्राट पदवी दिली. लिहिलं सगळं मस्त, पण नंतर लक्षात आलं ते जळलेलं थिएटरमध्ये त्याला न्यायचं आहे, ते जळलेलं थिएटर दाखवणं गरजेचं आहे. तो आवाज जरासा मोठा होता, मग त्यामुळे ते चालू होतं प्रोड्युसर कुठे मिळणार. आणि तो काळ असा होता, एक माझा मी शिवाजी राजे भोसले चालला होता, पण त्या ब्रॅकेटमध्ये 20 कोटीच्या वर तो एकच पिक्चर होता. बाकीचे सगळे 15 पर्यंतच येऊन थांबत होते. त्या रिकव्हरीला नटसम्राट करणं. पण मग असे पटापटा पिक्चर आले, म्हणजे दुनियादारी आला, लेबारी आला, त्यामुळे असं एक होप वाढला. आणि आय फाउंड अ प्रोड्युसर विश्वास जोशी. पण त्यात नाना पाटेकरही प्रोड्युसर म्हणून काम करतो. हो, विश्वास जोशींनी मला त्याचं रेम्युनरेशन दिलं नाही, मग त्याच्या बदल्यामध्ये भागीदारी. पण मग प्रहारच्या वेळेला एक दिग्दर्शक होता, आता नटसम्राटच्या निमित्तानं प्रोड्युसरच्या रोलमध्ये आहे. हा रोल पुढे कंटिन्यू होणार आहे. प्रोड्युसर झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे तशा फिल्म करता येतात. मला एखादी गोष्ट आवडली तर मला ती करता येईल. आता कसं होतं, जसं तो म्हणाला की 2 वर्ष मधल्या दरम्यान गेली आणि त्याला प्रोड्युसर शोधायला वेळ गेला. पण तितका खर्च, बरं त्यातून मिळणारे परत येणारे पैसे आहेत की नाही याची शाश्वती त्या प्रोड्युसरला असणं. मी कितीतरी म्हणेन, तो दिग्दर्शक म्हणून म्हणेन, पण मला मी पैसे लावणारा जर प्रोड्युसर असेल तर त्यातून मिळणार नाही. बरं इथे मी प्रोड्युसर त्यातला काही जो भाग असेल तो त्याचं काय एक जे कॅल्क्युलेटिव्ह काय रिस्क आहे त्यातलं मी शेअर करतो, इतकं साधं. पण आता मला असं वाटतं की मी हा पूर्ण जरी प्रोड्यूस केला असता तरी काही चांगलं असतं. विश्वासनी केलं त्याच्याबद्दल, पण त्याच्यामध्ये सुद्धा असं त्यालाही वाटत होतं करू नको करू. कारण नाही म्हटलं तरी आम्ही सगळीच मध्यमवर्गीय लोक आहोत. तर त्यामुळे त्याच्यामध्ये 5-7 कोटी रुपये जे लागणं आहे त्याच्याबद्दल ते माझे 5-7 कोटी रुपये कमवायला किती वेळ लागतो. मध्यमवर्गीयांकडे 5-7 कोटी रुपये असतात की, म्हणजे काय चांगली गोष्ट आहे. म्हणजे काय ते हल्ली मध्यमवर्गीयांना 5-7 कोटीच म्हणतात. अच्छा, ओके. आता 100 कोटी वगैरे मग ते जरा हायर मिडल क्लास. मेधा मांजरेकर तुमच्याकडे येतो. 4था चित्रपट तुमचा, घरातील दिग्दर्शक आणि नाना पाटेकर समोर. अशा वेळेला काय नेमकी परिस्थिती होती? म्हणजे एखाद्या पिंजऱ्यामध्ये, वाघाच्या पिंजऱ्यामध्ये लोटलं जातं तसं काय वाटलं होतं? मला हा प्रश्न सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये विचारला जातो, कारण समोर हे असतं. आणि तेच उत्तर परत. कारण मी फक्त महेशकडेच काम केलं आतापर्यंत, आणि मी काम केलं म्हणजे त्यांनी मला सांगितलं काम कर म्हणून मी केलं ते. मी काही कधीच त्याला सांगितलं नाही की मला काम दे वगैरे. पण या वेळेला एक ती मोठी जबाबदारी होती. आतापर्यंत कसं होतं, एक तर सचिन होता आधी, किंवा मग मी हे एक मित्र होते किंवा यांच्याबरोबर माझी इंटरॅक्शन. नानांना मी अगदीच सोशली 4-5 वेळा भेटले होते तेव्हा. आणि नाना होते, त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी होत्या. त्याच्यामुळे मी खूप घाबरले होते. आणि मी महेशला खरंच खूप वेळा विचारलं की महेश तुला खरंच नक्की ना नानांची बोललायत ना, नानांना पण नक्की हो म्हटलंय ना, हे मी त्याला खूप वेळा विचारलं. आणि मग जेव्हा मी गेले शूटिंगला तेव्हा मी घाबरूनच गेले होते. म्हणजे प्रत्येक हे करताना एकतर त्यांना हे कसं जमतं हे मी कितीतरी वेळेला मी डायलॉग हे विसरून जाऊन हे कसं करताय, त्यांना हे कसं बरं जमतं, हे असं पण होतं. पण आणि मला प्रचंड म्हणजे मला कधी नानांनी एकदाही माझ्या हातनं काही चुकी झाली, मी डायलॉग विसरले, कधीही मला रागवले नाहीत किंवा मला फार काही त्रास नाही झाला. तुम्ही नाटक सोडलं नाहीत, घरी घेऊन आलात. विधात्या, तू इतका कठोर का झालास?
एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन ये करुणा करा. आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? तुम्ही रागवायचं नाही, रागावून काय फायदा आहे? आणि रडणार सुद्धा नाही. माझ्या डोळ्यात अस्व जमा व्हायला लागली ना तर खिळे मारून खाचा करून टाकीन, पण या आळई समोर मी रडणार नाही. आपण मूळ मगाचा एक विषय होता त्याकडे येऊया की मूळ संहिता जी विवा शिरवाडकरांची आणि सिनेमॅटिक लिबर्टी दिग्दर्शकाला असतेच ती घेतलीच पाहिजे. याच्यामध्ये जे कॅरेक्टर विक्रम गोखलेंचं आहे ते पूर्णपणे नवीन आहे, मूळ नाटकामध्ये नाहीये. अशी अजून कुठल्या स्तरापर्यंत सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली आहे? त्याच्यामध्ये गाणी जी आलेली आहेत ती गाणी ही म्हणजे प्रसंगानुरूप आलेली आहेत की पिक्चरमध्ये गाणी पाहिजेत म्हणून घातलेली आहेत? नाही, गाणी म्हणून घेतलेलीच नाहीये, ती बॅकग्राऊंड आहे. आणि कसं असतं गाणी ना, म्हणजे माझे 4 सीन मध्ये जे मला सांगायचं ते एक मुखडा आणि अंतर साप, ती गाणी म्हणून नाही, ते प्रोग्रेशन म्हणून वापरलंय. एक टाइम लॅप्स म्हणून वापरलेलं गाणं आहे, बॅकग्राऊंड आहे. दुसरं गाणं आहे त्या कपलचा प्रवास, म्हणजे ते आता किती वर्ष एकत्र राहतो, नात्याचं नाव आपल्या देऊ नकोस काय, ते इतकं ऍप्ट होतं. तो विचार ना, तो गाणं मी हा विचार पण केला होता गाण्यात. ते का तिची एक लोरी त्याचा थोडासा विचार होता डोक्यात. म्हटलं जी नात असते तिला नातीला मोठं करायला मला ते गाण्याची खूप मदत हवी. तर पण जेव्हा मला अजितने येऊन लिरिक्स सांगितले, अजित परब, आणि तो म्हणाले कुसुमाग्रजांचीच कविता बर. आणि मी जेव्हा विचार केला म्हटले कुठे टाकू शकतो, इतकं ते ऍप बसून चालतं परत ते बॅकग्राऊंडच. त्यामुळे गाणं नाहीच आहे पिक्चर. मला ते आता मी चॅनलनी माहिती मला गाणं हवं, मला देताना माझे वांदे आले, कारण मी ते गाणं म्हणून शूटच केलेलं नाही, ते बॅकग्राऊंडला. पण ते मी आपले त्यांचे मुवमेंट्स काही टाकून ते गाणं आय जस्ट होप पीपल मला नंतर येऊन विचारणार आहे ते गाणं का कापलं, पण ते नाहीच आहे गाणं. ते गाणं आहे पण व्हिज्युअल्स ती नाही आहे जी मी प्रमोशनसाठी दिली. पात्र होऊन विरघळताना गात्र गात्र बहरेल भारुनिया अवकाशच अवघा खेळ नवा रंगेल. भारुनिया अवकाशच अवघा खेळ नवा रंगेल. राक्षस होता ना त्याचा जीव पोपटामध्ये होता, म्हणजे राक्षसाला किती मारलं ना राक्षस मारायचाच नाही. संवादामध्ये बदल केलेत का बेसिकली? म्हणजे कारण शिरवाडकरांचे नाटकातले संवाद हे नाटकाचे संवाद आहेतच, त्याच्या सॉलिलोक्वीजला हात लावलेलाच नाही. अच्छा, मोर दॅन लिबर्टी. ती गोष्ट सांगायला मला या लोकांची खूप मदत झाली, मला विक्रमची खूप मदत झाली. नाहीतर ती गोष्ट स्टॅग्नेट झाली असते, ती खूप मोनोटोनस झाली असते. त्या नानाच्या आणि विक्रमच्या रिलेशनशिप मध्ये सिनेमा खूप त्याच्यात अंडरलाईन ती जेलसी आहे. जसं मी तेच कोणाला तरी म्हणत होतो की नॉर्मली पण म्हणजे विक्रम गोखलेंच्या भूमिकेला थोडी ग्रे शेड आहे का? नाही, कोणालाही व्हाईट शेड दिलेली नाही. मला ती शेड फार आवडत नाही. एव्हरीबडी हॅज देअर ग्रे. हायलाइट्स म्हणून व्हाईट ठीक आहे, पण सगळं व्हाईट नाही. ग्रेला हायलाइट असतो, व्हाईट ब्लॅकला हायलाइट असतो व्हाईट. पण ते मला वाटतं सगळेच कॅरेक्टर ह्याच्यात आपापले शेड्स घेऊन आहेत. एकच मी सांगतो खऱ्या अर्थानं म्हणजे प्युअर कॅरेक्टर्स आहेत ज्याला काही जेलसीज नाही आहेत किंवा काही शेड्स ऑफ ग्रे नाही आहेत, ते मिळतं कॅरेक्टर. अच्छा, बाकी एव्हरी कॅरेक्टर कावेरीचं कॅरेक्टर. आणि ते कसं असतं की मला कुठेतरी मी माझ्या आयुष्यात मी आणि सचिन खेडेकर मित्र आता गेली आमची 25 वर्ष वरती आली माहिती, पण वी आर देअर फॉर इच अदर, वी कॅन डाय फॉर इच अदर. पण जेलसी आहे की तेवढी आता मला चांगल्या कामासाठी. हो, म्हणजे मला कायम एक जेलसी आहे की मला त्यांनी काकस्पर्शमध्ये गेलं का मला जमणार नाही याचा मला त्रास आहे, पण आय फाइंड माय ओन स्ट्रेंथ की मग ते काम पण सचिनला जमणार नाही असं मी उगाच चालू शकतो. आणि इट इज व्हेरी हेल्दी. तर ती असते आणि ती ह्या दोघांच्या रिलेशनशिप मध्ये इतकी ब्रिलियंट आहे.
To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून सुद्धा साले नीच आहेस. प्रत्येक वेळेला कसं भान सुटतं बाबा तुमचं. अहो तुमच्या मोठेपणाचा मान लोक ठेवतील, पण किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाही? पण मग नटसम्राट मध्ये आपण रोल करावा असं कधी मनात आलं नाही? नाही, कधीच नाही. कारण हा सिनेमा मला इथूनच बघायचा होता. अच्छा. मला तिकडे राहून मला प्रत्येक सीन लिटल सेल्फिश, मला सगळा इथून बघायचा होता सिनेमा. जेलसीच्या बाबतीत तू म्हणालास ना, त्या दिवशी नसीर, आम्ही वेलकम बॅकचं शूटिंग करत असताना नसीर म्हणाला कि हाला तेरी हर फिल्म क्यों चलती है, मुझे ऐसे दर्द होता था कि इसकी कैसे फिल्म चलती है और मेरी क्यों नहीं चलती. मतलब सच बताता हूँ यार, बहुत दर्द होता था, साले इसकी फिल्म क्यों चलती, मेरी क्यों नहीं चलती, बहुत साला तेरे लिए. मैंने कहा मैं भी सोचता था कि सब रोल तुझे मिलते थे उस वक्त, सगळे रोल त्याला मिळायचे आणि आम्हाला काहीच मिळायचं नाही. मी खरंच देवाला किती वेळ नवस केला की ह्याला काही ते पाय बी तुटू दे, ऍक्सिडेंट होऊ दे, त्याचा हातच तुटू दे, म्हणजे मग मला एखादा रोल मिळेल असं मी त्याला सांगितलं खरं की मला बाबा, कारण त्याचं काहीतरी वाईट झालं तर माझं चांगलं होईल असं मला वाटत होतं, पण त्याचं कधी. त्यामुळे ह्या कॅरेक्टरला ते मला वापरता आलं. ते अजून नानाचं एक मित्र आहे नानाचा, ते कॅरेक्टर मला वापरता आलं म्हणजे खऱ्या लाईफ मध्ये. पण मला ते खूप बिकॉज आय हॅड सीन दॅट कॅरेक्टर. नाना, तुला फक्त यश मिळालं आणि मला मिळालं नाही, नाहीतर मी तुझ्यापेक्षा फार मोठा नट आहे असं माझं एक कलावंत मित्राचं मत आहे. बरोबर आहे, चूक म्हणत. बरं, यापोटी काय होतं, एखादा माणूस व्यसनाच्या अधीन होतो, बरं त्याच्यात तुमची स्वतःची दुःख ज्यावेळी तुम्ही मखरामध्ये ठेवायला लागता आणि त्याला गंध फुलं व्हायला लागला की म्हणजे मग गोंधळच होतो. तसं हे कॅरेक्टर आहे, आपल्या दुःखाला मॅग्निफाय करायला लागतो. अप्पासाहेब बेलवलकर नाही, विक्रम. त्याची दुःख खरी तर एवढीच असतात. डोळ्याजवळ धरली ती डोंगरा एवढी वाटतात, लांब धरली तर कळतं की अरे हा खडाच आहे एवढा. पण तुम्ही बुबळालाच लावून बघितलं तर काय ते काहीच दिसणार नाही ना समोरचं. त्याचा प्रॉब्लेम तो आहे. त्यामुळे तो सतत झाल्या तर ते, आणि तो कधीही आप्पा कधीही त्याला क्रॉस करत नाही. आप्पा त्याला म्हणतो तू छानच आहेस, तू मोठाच आहेस. एखाद्या क्षणी कधी बेसाव्या क्षणी कधी अरे असं त्याचं जळकुंडी आहे. अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका करताना प्रचंड दमछाक झाली असा अनेकांचा अनुभव आहे, ज्यांनी रोल केले. तुमचा काय अनुभव होता? दमछाक होते, दमछाक इमोशनली, कारण त्याचे सरळ ग्राफ नाही आहे रे, त्याचा असा जाणारा ग्राफ आहे. तर ते ग्राफ मध्ये तुमचं ते सारखं तर इथे हृदय इकडे उडवण्या चेंडू केला तुम्ही हृदयाचं तर काय होणार, इजा होणार ना. पण नाना पाटेकर कधी फारसे कुठल्या रोलमध्ये तेवढे घुसतात आणि रोज लगेच बाहेर येतात. परिणामाला अण्णा असू दे किंवा आणि रोल असू दे, प्रत्येकामध्ये घुसता आणि प्रत्येकातून तुम्हाला स्विच ऑन स्विच ऑफ करता येतं, करायला पाहिजे तुम्ही, हे खरं आहे. हा रोल एक असा आहे की ह्याच्यामध्ये स्विच ऑन स्विच ऑफ करताना प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही स्विच ऑफ केल्यानंतर टू गेट इन टू दॅट अगेन तेवढ्याच पद्धतीनं ते फार डिफिकल्ट जातं. त्यामुळे तिथेच तुम्ही रेंगाळत राहिलात, तिथेच असं राहिलात, पुन्हा हा दुसरा शॉट झाला. त्यामुळे मी ह्याच्या वेळी मधल्या दरम्यान खूप कमी बोलायचं, मी तिथेच असायचं. त्या शब्दावरची पकड यायला पाहिजे, ते काय आहे, कुठे आहे, काय त्याला माहिती नाही. ते सगळं आपोआप होत होतं, त्याला काही नाही. बरं, आमच्या आधीच ठरलं होतं की लेंगा आणि हे काहीतरी. मी म्हटलं नाही, धोतर याशिवाय त्याला मजा नाही. बरं, धोतर हे तुम्हाला वागवावं लागतं, धोतर तुम्हाला वापरता यायला पाहिजे, धोत्राची सवय लागते. धोतर नाही तर तुम्ही फार बेंगूळ दिसता त्याच्यामध्ये. धोत्राला तुम्हाला मग तो ग्रेस येतो. आणि धोत्रामध्ये नाही म्हटलं ना तरी काहीतरी असं छान आहे. त्याच्याबरोबर धोतर नेसल्यानं माणसाबद्दल का कोण जाणे, पण पटकन आदर वाटतो, कदाचित ते मधल्या असल्यामुळे. पण दमछाक म्हणजे कमालीची दमछाक व्हायची. रात्री गेल्यानंतर असं म्हणजे मला एकही मिनिट रेंगाळता यायचं. म्हणजे जर का समजा अगदी सगळा एक्झॉस्ट झालो म्हणून आपण आता श्रमपरिहारासाठी एखादं थोडंसं ड्रिंक घेऊया, तर त्यांनी तर बेशुद्धच व्हायला व्हायचं. कारण त्या ड्रिंकच्या पलीकडची झिंग आधी आलेली असायची. आनंदही होतो की तुम्ही बाळ झालेलं आहे तुम्हाला आणि ते इतकं सुंदर आहे, पण त्या वेदना, प्रसूती वेदना इतक्या विचित्र होत्या
ती बाई नसून सुद्धा मला काय असेल ते मला ते कळत होतं. पण या कालावधीमध्ये दुसरा कुठलाही चित्रपट घेतला नाही? आणि मी 1 वर्ष काही नाही गेलं. फक्त आणि फक्त नटसम्राट. हो, 1 वर्ष आधीची दाढीच वाढवत राहील ना तो. 6 महिने दाढी वाढवायला. पण त्याचाही काहीतरी ते पिक्चरचा शेवट आधी शूट केला आणि असं उलटा कर्मा नाही का? हो, कारण काय होतं की मी खोटी दाढी लावायची, मग ती खरी वाढवायची. बरं, मग ती सुरुवातीपासून घेतलं असतं तर मला पहिला सीन करून मग परत थोडे दिवस थांबून पुढचं असं करायला लागलं असतं. दाढी वाढल्यामुळे थोडं सोपं झालं, नाही ते सीन संपवले. तसं उलटा होत गेलं तशी दाढी कमी करत गेलो आणि मग सीन उलटे होत गेले. त्यामुळे ते आणि यातले जे पल्लेदार संवाद आहेत, सोल्युलुकी जे आहे, त्या एकदम एकाच वेळी शूट होत होत्या की टप्प्याटप्प्याने तुकड्या करून शूट केल्या? नाही, एकदा तुम्ही ती चालू दादा 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 झाली, झाली 25-50 वाक्य झाली. हा अण्णा आमचा कॅमेरा रेड्डी अण्णा 75 लगा तिथे माझं काय हा इतका रिलॅक्स आहे. 75 लगा. हा एक पुन्हा झालं. मग परत त्याचं ऍप्रिशिएट करण्याची पद्धत फार छान आहे. त्याला खूप आवडल्यानंतर ना तो असं पटकन त्याच्या डोळ्यामध्ये असं चमक येते, थोडस ते तरळायला लागतं आणि मग नुसतं तो येऊन जरा हटवलं, हात पकडेल किंवा काय एवढंच असतं. त्यात कळतं तुम्हाला की नाही त्याला खूप आवडतं. 100 मध्ये करू. अरे वा, तुला पाहिजे कसं करतो आपण, मग ते फॉलो करूया ना. मग 100 महेश पॅकअप का जिमीवर टॉप अँगल तिकडचा एक जर घेतला मध्ये आपल्याला कट जर असेल म्हटलं बघ तो 1-2 वाक्य कुठं कर. अरे वा, कुठं बॉडीमध्ये कुठं बर. मग तिथून मी एवढासा जरी दिसत असताना पुन्हा सगळी ती सोल्युलुकी अखंड पहिल्यापासून 4 टेक झाले. त्याच्यामध्ये पुन्हा मध्ये नाही असं नाही, असं त्या कॅमेराचं हे चुकलं तर 4x6 असं करायचं मिनिमम. तर एकाच सोल्युलुकीचे एक साधारण 20-24 टेक व्हायचे. पण त्याच्यामुळे एक गंमत अशी झाली की नंतर परफेक्शन इतकं यायला लागलं. ऍक्टर म्हणजे सरते शेवटी काय आहे, तुम्ही सगळं कॅल्क्युलेटेड करत असायचं पण ते करत नाही असं दाखवायचं. दॅट इज नॉट ऍक्टिंग. पण नंतर ते इतकं भिनायला लागलं की त्यावेळी ते तिथेच व्हायचं, तो हा तिथेच यायचा, हा असायचं, ते उठताना ते तसंच ते आपोआप व्हायला लागलं आणि ते आपोआप होणं म्हणजे गवसलं असं होतं. तुम्ही मूळ नाटक बघितलं होतं नटसम्राट, ते कुणाचं बघितलं होतं? दोघांचंही, लागूंचं पण आणखीन, आणि साधारणपणे 50 वेळ बघितलं. पण मग त्याचा कुठेही प्रभाव या चित्रपट तुमच्यावरती नव्हता का? तुमचे किंवा स्वतःशीच काही तुलना व्हायची? करण्याचे इमेजेस नाही, शब्दांच्याच इमेजेस जास्त होत्या माझ्याकडे. म्हणजे डॉक्टरांनी केलेलं मला नाही आठवत, पण डॉक्टरांनी बोललेलं मला, म्हणजे ह्यांनी म्हटलं की त्यांनी मी पाहिलं नाहीये, मी नाटक ऐकलंय सगळं. मला ते भारावून टाकणार होतं त्याचे ते अशा लहरी आहेत त्या डायलॉगच्या. आणि मग मी त्या कशा टाकेन, मला कसं वाटेल, मला दूर व्हा सगळं निरर्थक आहे. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे, जुलियस सीझर. मी आहे प्रतापराव, मी ऑथेल्लो, सुधाकर आणि हॅम्लेट, आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. तुम्ही दोघेही खरं तर स्टेजची अगदी जवळची माणसं आहात, घट्ट माणसं आहात. तुमच्याकडे तेवढी आज खरं तर पॉवर आहे, क्षमता आहे. तरी सुद्धा नटसम्राट नाटक पुन्हा नव्यानं करण्याऐवजी पिक्चर्स का करायचं? त्याची काही स्पेसिफिक कारण होतं? तुम्ही सांगतो, मी नाटक जेव्हा वाचलं मी पाहिलं नव्हतं. मला पहिलं मी विचार केला सिनेमा म्हणूनच, आणि जसं मग ते येत गेलं, वाचत गेलो, ते जळलेलं थिएटर दिसलं मला, विक्रमचं कॅरेक्टर दिसलं मला, बाकी छोटी छोटी कॅरेक्टर दिसली मला. तर प्ले स्टॉप एक्साइटिंग प्ले करायला. अच्छा. मग देन बिकेम कंपॅरिझन की व्हॉट वुड यू लाईक टू डू, प्ले ऑर द सिनेमा. नाटकाचे लिमिटेशन्स काय आहेत आणि फिल्मच्या क्षमता काय आहे? येस. कुठेही ते नाटक वाटतं का कुठेही, पण तरी नाटकाचा जो सोल आहे तो मरता का?
हा जो चॅलेंज होता. आणि सिनेमा जसं स्वैर अनुवाद आणि रूपांतर असतं तसं हा चित्रपट हे अडॅप्शन. इट इज नॉट बेस्ड ऑन नटसम्राट. म्हणजे त्याचं हे नाहीये सिनेमा. इट इज अडॅप्टेड फ्रॉम नटसम्राट. आणि मला वाटतं तिथे आता स्वावलंबी ते पण इट वॉज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टास्क. कुठले ठेवाय कुठले ठेवू नये. कारण सिनेमात there should be a reason why the स्वावलंबी झाले. रिटायर झालेला माणूस होतो स्टेजवर असतो तर ठीक आहे. नॉर्मल आयुष्यात तो उठून स्वावलंबी म्हणतो हे स्टेजवर आपण एक्सेप्ट केलेलं इट इज अ टूल. सिनेमात काय करते त्यामुळे कुठल्या ठेवायच्या आणि मग त्या सीन मध्ये कशा सपखल बसवायच्या वॉज ह्यूज टास्क. बट आय थिंक दॅट वॉज द ट्रायम्फ. ज्याला त्याचं क्रेडिट संवाद लेखकाला पण देतात. नक्कीच नक्कीच. कारण ते जुना फॉर्म आणि पुन्हा पिक्चरचा फॉर्म हे दोन्ही बघितली ते मॅच करणं होता त्या सर्वांच्या ह्याला कॉमेडी बघायचं होतं ते. पण ते शब्दच तुम्हाला तसे काय होतं की काही शब्दांची ती ही पुण्याई अशी असते की ते तुमच्या तोंडात आल्यानंतर उगाच म्हणजे तुम्ही किती भ्रष्ट असलात तरी सुद्धा ते इतकं छान वाटायला लागतं. पण काय होतं की अभिजित देशपांडे त्यांनी हिंदीत लिहिले. आता त्यात एक सीन आहे मला तो खूप त्याचे डायलॉग आवडतो. ते नटसम्राटमध्ये कुठेच ते डायलॉग नाही. तो अख्खाच्या अख्खा सीन अभिजितचा आहे की का रिटायर झाला नाही तो का. तो म्हणतो ना की एक मी बघत असतो की शेक्सपियर तिकडे पाठी कुठेतरी सोळ्यावर अंगेत बसले. एका हातात एक वेफरचा पुढे आणि दुसऱ्या हातात एक वेफर. तो खायला जातो आणि तो थांबतो. माझा प्रयत्न हाच असतो की त्याने वेफर खायला देऊ नये. नटाचा प्रवास खरं त्या पुढ्यापासून तोडण्यापर्यंत. आता मला वाटायला लागलं एक नाही शेक्सपियर अख्खा पुढा संपलेला आणि माझ्या लक्षात मग थांबायची गरज. सी हे त्याने लिहिलेलं आहे. दे आर नॉट देअर इन नटसम्राट. दोघांना म्हणजे मी किरणला कारण ती भाषा माहिती आहे आणि अभिजित ह्या दोघांचा वाटा मला वाटतं आई वडिलांसारखा माझ्या एवढंच त्यांना क्रेडिट. खरं तर अजूनही खूप काही प्रश्न आहेत पण त्या ब्रेक घेऊया. छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ॲपल हॉस्पिटल कोल्हापूर येथे आता उपलब्ध अत्याधुनिक 64 स्लाइस सिटी स्कॅन मशीन. मेंदूपासून पायाच्या अंगठ्यापर्यंतची सिटी स्कॅन तपासणी केवळ 8 ते 10 सेकंदामध्ये. पारंपरिक सिटी स्कॅन मशीनच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट इमेजिंग व केअर डोस 4D या तंत्राद्वारे पेशंट्सना सर्वात कमी रेडिएशन, मेंदूविकार, हाडांमधील दोष, पोटविकार, फुफ्फुसांचे आजार, रक्तवाहिन्यातील दोष याबरोबरच हृदयाच्या रक्तवाहिन्यातील ब्लॉक्सचे निदान करण्याची क्षमता असणारे प्रगत मशीन. नवजात शिशु व लहान मुलांच्या तपासणीसाठी सर्वात जलद व नाममात्र रेडिएशन असणारे एकमेव सिटी स्कॅन मशीन. सर्व प्रकारच्या आधुनिक सिटी स्कॅन तपासण्या अल्पदरात उपलब्ध असणारे व गेल्या 2 दशकाहून अधिक काळ अहोरात्र सेवा पुरविणारे कोल्हापुरातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर ॲपल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं.
त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलतोय नटसम्राटच्या टीम बद्दल. नाना, मगाशी आपण बोललो आतापर्यंत नटसम्राट एकूण कशा पद्धतीनं अप्पासाहेब बेलवलकर साकारला, काय वाटलं. आता थोडासा वेगळ्या प्रवासाकडे. 1978चा गमन, 1980चा सिंहासन आणि आता 2015चा नटसम्राट. मागे वळून बघताना काय काय आठवतं, कुठल्या गोष्टी महत्वाच्या वाटतात? थांबलोच नाहीये, त्यामुळे मागे वळायचा प्रश्न येत नाही. थांबल्यानंतर सिंहावलोकन होते की नाही, तर आपण काय केलं मागे, काय काय त्या दिवशी थांबेल त्या दिवशी मग मागं उगाच धंडोळा घेता ना. नटसम्राट भूमिकेबद्दल तुम्हाला नॉस्टॅल्जिक नंतर वाटेल कुठे, किंवा ही भूमिका आपल्या आयुष्यामध्ये ड्रीम रोल म्हणून आपल्याला मिळाली असं आता तरी वाटते का? मी तुला खरं सांगू का, प्रत्येक कुठली भूमिका केल्यानंतर असं वाटायचं की आयला हे काहीतरी छान आपल्याकडून घडून घ्यायचं. म्हणजे मला आता 56 केल्यानंतर मला खूप बरं वाटलं होतं की अरे किती छान काहीतरी होऊन गेलं, अतिशय छान ती स्क्रिप्ट. तुमचं नशीब काय आहे ह्या सिनेमाच्या बाबतीत, किंवा तक असेल किंवा त्याच्या आधीचं क्रांतिवीर असेल, ह्या सिनेमाच्या बाबतीत स्क्रिप्ट, सहकलाकार, दिग्दर्शक, सगळी भट्टी जमून आली, सगळंच कॅमेरामॅन, सगळं इतकं काहीतरी छान की त्यावेळी एरवी मी हे इतकंच काम जर दुसरीकडे जर केलं असतं तर त्याला ते इतकं आलं असतं. आणि हे प्रत्येक वेळी नाही होत रे, काहीतरी होतं, काहीतरी इरिटेशन असतं. इरिटेशन नावाची गोष्टच कुठे नव्हती. इतकं छान नटसम्राट. तुम्ही आता व्यस्तपणे बोलत असताना तुम्हाला सोपं जातं की असं हे आठवायला, ते आठवायला, ते आठवायला. खरं तर आमच्यातला एक एक एलिमेंट मरत जातो. जितक्या भूमिका केल्या तितक्या भूमिकेचे सगळे जे कुठले तरी अंश होते ते माझ्यातून संपून गेलेले आहेत, ते मेलेले आहेत. ती संवेदनशीलता होती म्हणून तर त्या रोलला इतका चांगला न्याय मिळाला होता. अरे हो, पण तो निघून गेला ना माझ्यातून. नटसम्राट मेला होता माझ्यातला. पण मग उद्या तुम्हाला जर कोणी नटसम्राट पुन्हा रंगभूमीवर आणायचं आणि काम करा म्हटलं तर शक्यच नाही करणं. माझ्यातला तो गेला, आतून गेला, सिस्टम मधून गेला, आउट. आज मी टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हे बोलत असताना मी जे केलेलं आहे त्याचे इमोशन्स माझ्या डोळ्यात नाही दिसणार, माझे जेस्चर दिसणार नाही, माझी ती विफलता दिसणार नाही. त्याचं कारण आता फक्त शब्द येतील कुठेतरी. तिथे करत असताना रंध्रामधून ते सगळं येत होतं. ते एक मरत असतं तुमचं ते एक सगळं एलिमेंटच गेलेलं आहे. त्यामुळे नट पूर्णपणे रिता झाल्यानंतर वाटतं की नाही आता काही करायला नको, आता मी थांबतो, कारण आज देण्यासारखंच काही नाही, सगळंच संपलेलं आहे. मग पुन्हा आता कुठल्या तरी नामच्या उद्देशाने कुठेतरी गेलो, वेगवेगळी माणसं भेटतात, त्यांची दुःख भेटतात, तुमच्या नकळत आत कुठेतरी ती साठवली जातात आणि ती साठवलेली दुःख कुठल्या तरी एका भूमिकेद्वारे कधीतरी अशी बाहेर पडतात. कारण ती ताजी असतात, कारण ती दुःख तुमचा अनुभव खरा असतो, पण तो तुम्ही फिरून तुमच्या वाट्याला आलेला असतो, तुमच्या नकळत तो साठला गेलेला असतो. पण काय करतो, 4 भिंतीमध्ये राहून नुसतं कन्सीव करून आणि इमॅजिनेशन करून नाही होत. तुम्हाला समाजामध्ये भटकायला पाहिजे, तुम्ही तिथे पाहिलं पाहिजे तिथे ते नेमकं काय चाललंय. कारण माझ्या जाणीवा ह्या 4 भिंतीमध्ये बोथटच होणार. पण अभिनयाच्या थिअरीमध्ये म्हणतात की इकडे निरीक्षण करून सुद्धा खूप काही शिकता येतं. पण तुम्ही जे आतापर्यंत जे रोल केले आहेत, नटसम्राटचा रोल हा कोणाशी प्रत्यक्षाविषयी रिलेट झाला कधी? नाही, माझ्यासाठी मी नटच आहे ना रे. माझ्याच कुठल्या तरी गोष्टी, आता हमीदाबाई मध्ये तो पिंप होता, ग्राम्य भाषेत त्याला आपण भडवा म्हणून, तर आपण कुठेतरी तेवढे असतोच. मी प्रत्येक ठिकाणी घासाघीस करतच असतो, वेगळ्या पद्धतीनं आपण कुठेतरी ट्रेडर असतोच. त्याची उंची किती वाढवायची त्या भूमिकेच्या बाबतीत तेवढं ठरवायचं. कदाचित त्या एखाद्या दिवशी ते बरोबर ठरतं, एखाद्या दिवशी चुकतं. पण आता नटसम्राट मला जर तू करायला सांगितलं असतं, मला नाही वाटत मला जमेल. पण एखाद्या ठिकाणी बोलता बोलता मला ते शब्द सुद्धा आहे, तिथे शब्द मी शोधलेच नाही, असं येत होते. एक वेगळ्या विषयाकडे मगाशी, कारण गेले 15 दिवस तो वाद सुरू झालेला आहे, तो म्हणजे मराठी चित्रपटांना जे सरकार अनुदान देते त्याच्यामध्ये ग्रुपिझम झालेले आहेत, लॉबीज झालेले आहेत. मुळात ही अनुदान सिस्टीम जी काही आता चालू झालेली आहे याच्यामुळं मराठी चित्रपटसृष्टी पांगळीच बनते असं वाटत नाहीये का? कारण एक प्रकारे केवळ अनुदानासाठी चित्रपट तयार करणारी पण वेगळी लोक तयार झालेली आहेत. नाही, मला वाटतं आता ते अनुदानात जर होत नाही, पण मला वाटतं जर का मराठी सिनेमाचा प्रोग्रेस व्हायचा असेल तर फर्स्ट इज अनुदान. थांबवा, बंद करा. तुम्ही पहिले 3 नंबर ठेवा, त्याला भरघोस अनुदान द्या. नाही, आता ती त्या पद्धतीने 3 क्रायटेरिया आहेतच, पण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक चित्रपटांना डावललं जातंय आणि त्याच्यामध्ये लॉबिंग सुद्धा असं वेगळं राजकारण आले. तिकडे आता त्यांनी एक समिती बसवली. एक तर तुम्ही अनुदान देत सगळ्या पिक्चरना द्या किंवा कुणालाही देऊ नका.
ज्या वेळेला तुम्ही तिकडे समिती बसवली तर त्या वेळेला त्यांना काय आवडतं आणि काय नाही हे सापेक्ष आहे. त्याचं आर्ग्युमेंट होणार. मला वाटतं जे अनुदान नाही दिलं ते पिक्चर काही ग्रेट नसावे. तर प्रॉब्लेम कम्स की तुम्ही का, म्हणजे माझं म्हणणं आहे की मला काय वाटतं की रस्त्यावर हातगाडी घेणारा एक माणूस तो एका फिल्म मेकर पेक्षा कमी मेहनत करतो का? किंवा रस्त्यावर काही म्हणजे एक भेळची गाडी भेळ विकणारा माणूस त्याला अनुदान देता येतो तो का कमी, आणि मी फिल्म मेकर म्हणून मला का तुमच्या या विधानामुळे चित्रपटसृष्टी अनेक जण दुखावतील, नाराज होतील. फरक पडत नाही. मला वाटतं अनुदान बंद करणं ही ताबडतोब केलं पाहिजे. मग तसं असेल महेश, तर मग फिल्म इन्स्टिट्यूट त्या प्रत्येक एका विद्यार्थ्यावर आपण 10 लाख 15 लाख रुपये खर्च करत असेल गव्हर्नमेंट, तर मग तेही बंद करायला पाहिजे. ते काय करावं, कारण त्या अगदी तिथून येणारा तो नट असेल, दिग्दर्शक असेल किंवा टेक्निशियन असेल. त्याचं काय म्हणणं आहे की काही लोक तिकडे टॅलेंट त्यांच्याकडे पैसा नाही. आता खूप आहेत की इन्स्टिट्यूट शिकवणार आहे, खासगी पण खूप निघालेले आहेत. आणि आता तुम्हाला यू कॅन पिक अँड चूज. माझं म्हणणं आहे की कसं असतं की आज हे 40 लाख देतात पिक्चरला, तुम्ही वर्षाला साधारण एक माझ्या अंदाजाने 20 पिक्चरला तरी देत असेल. हो, किती होतात? 8 कोटी रुपये. एका कोटीत छोट्याशा जिल्ह्यात किंवा तालुक्यात एक थिएटर होऊ शकतो जिथे नाहीये थिएटर. तशी 8 थिएटर दरवर्षी गव्हर्नमेंट बांधू शकते, म्हणजे हेल्प द मराठी. अच्छा, क्वांटिटी कमी होऊन मराठी सिनेमाला फायदाच होणार. काय होतं की आज एखादा निर्माता येतो, आता काय होईल हे चाललंय कुठला आता सिनेमा कट्यार काळजात घुसला. आता असे ना डिरेक्टर बाहेर सुटले असेल मोकाट, प्रोड्युसर शोधत ह्याचे असे दाखवतील आकडे की हे बघा इतके कमावले, एवढा आपल्याला समजा 50% मिळाले, आपण सुबंधच घेऊ आणि आपल्याला 50% मिळाले तेवढे मिळतील, मग अनुदानात एवढे मिळतील अशी त्यांना पुढे मागतात. पिक्चरचं बजेट काय 2 कोटी रुपये, तो पिक्चर 2 कोटी टाकतो, पण त्या पुढे काय करायचं त्याला कळत. बरं त्याला एक हे दिलेलं असतं की निखिलने मला सांगितलं मी सॅटेलाइट 2 कोटीमध्ये घेतो, किंवा तो त्यांना दिले तर आपण मग कलर मध्ये विकू 1.25 त्यामुळे तो प्रोड्युसर 2 कोटी टाकणार प्रोड्युसर आधीच मोजून मोकळा असतो इतके मला येणार आहेत, मला रिकव्हरीच माझी 2.5 कोटी आहे. हे बंद होईल, यातले 40 कोटी तरी बंद होईल त्याचं जाणं. तुम्ही दोघांनी कन्नडमध्ये काम केलं आहे, तेलुगूमध्ये तुम्ही काम केलं आहे, यक्ष आणि अशी मी तुमच्या बायोडेटामध्ये परवा चेक करत होतो, केलेलं आहे काम. त्याच्यामध्ये आणखीन मराठी इंडस्ट्रीमध्ये बेसिक तुम्हाला प्रादेशिक स्तरावर विचार करता काय फरक वाटतो? असं पण एका सिनेमामध्ये काम करून त्यांच्या इंडस्ट्रीत काय चाललं हे नाही आपण बघू शकतो. टेक्निकली नाही, आपण एकच आपण तेवढ्या पुरतच आहे ते. कारण मी एकच सिनेमा केला, फक्त त्यातलं कौतुक हेच आहे की कन्नड असून मीच डब केलं. अच्छा, पुन्हा नटसम्राटकडे येऊ. नटसम्राटमध्ये पण एवढ्या मोठ्या सलूल की परत डब केलं तुम्ही? नाही, नुसतं डब करणं, शब्द करता येतात रे. हा, म्हणूनच. आणि ते पुन्हा प्रॉब्लेम आहे की ते पुन्हा नव्यानं तिथे त्याला विचारणं. माझं इतकं एक चालवलं की केल्यानंतर मी इतका थकायचं पास जातो मी आता. किती दिवस केलं डबिंग? माझं डबिंग एका सिनेमाचं जास्तीत जास्त मला वाटतं शूटिंगचे जास्त दिवस डबिंगला घेतले. अरे बापरे, तुमच्यासारख्या कलाकाराची जर अशी अवस्था असेल तर मग बाकीच्यांनी नटसम्राटचा परफेक्ट. मी मानला नॉर्मली डबिंग इज वन एरिया वेर ऍक्टर इज द मोस्ट लिस्ट इंटरेस्टेड. तसं असतं की पिक्चर झाला ना, चल ना क्या है, पण डबिंग केलं की वन मोर क्यू बोली करना जरा खिचके करले. नानाला डबिंग मध्ये एवढा एन्जॉय करतो मग कमाल वाटतो. किती टेक सांगा, वन मोर ओके मग भयंकर. त्यामुळे त्याला वेळ नाही, बाकी हे नाही. म्हणजे तो बरं ते इमोशन त्यावेळेला रिक्रिएट करणं तिथे मला माहिती नाही. वन पर्सन मला डबिंगचा कंटाळा येतो. वेगवेगळ्या लोकांच्या इंटरव्ह्यूमध्ये वेगवेगळ्या लोकांचे दृष्टिकोन बघायला मिळतात. तुमचा दृष्टिकोन मला समजून घ्यायचा आहे की कुणी म्हणतं कला ही लोकांना समाजासाठी काही संदेश देण्यासाठी असती, कुणी म्हणतो कला ही स्वतःच्यासाठी स्वांत सुखाय असती, कुणी म्हणतो कलेतून मला फक्त पैसा मिळवायचा आहे, मला बिझनेस करायचा आहे, आणि कुणी म्हणतो मला फक्त एंटरटेनमेंट करायची आहे. तुमच्या दृष्टीनं नेमकी कुठली भावना असती पिक्चर करताना, रोल घेताना? मला मी चित्रपट करत असताना मला आतली घुसमट काढण्यासाठी हे माध्यम, हा तुझा समोरचा कॅमेरा आहे, त्याच्या समोर माझी सगळी घुसमट काढू शकतो. जर माझ्या समोर हे माध्यम नसतं तर मी वेडा झालो असतो, मी तुला मारला असता, मी अजून काहीतरी केलं असतं. काहीतरी हे सगळं निघण्यासाठी माझ्यासाठी हे आहे म्हणून मी केलं. त्याचे मग मला तुम्ही पैसे पण दिले, त्याच्यामुळे तुम्ही मला नावही दिलं. ही बाय प्रॉडक्ट्स होती सगळी. माझ्या दृष्टीनं मला ह्या सगळ्या आता सामाजिक जी परिस्थिती
सहिष्णू असहिष्णू, मग तुम्ही कसे कोण काय, तू कसा खोटा तू कसा खरा, मी ब्राह्मण तू. तुम्हाला काय वाटते पण आताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही विषय काढलाच आहात तर देश आपला सहिष्णू असहिष्णू तो हा जो वाद सुरू झाला आहे. देश माझा आहे, त्याच्यामध्ये जर काही चुकत असेल तर मी माझी जबाबदारी आहे त्याच्यामध्ये मी काय सुधारू शकतो माझ्या अल्पमतीप्रमाणे ते करायचं. त्याच्यासाठी मी लगेच हे माझं नाहीये मला इथे आणून पडतं हे मला कधीच म्हणता येणार नाही, कारण हे माझं आहे. तू माझा आहेस तू माझा आहेस, तू चुकीचा वागलास तरी तू माझा आहेस. मग मी तुला सांगेन की हे तुझं चुकतंय इथे, बाबा हे असं करू नको, किंवा माझं चुकत असेल तर तू सांग, पण पटकन जा तुझा माझा संबंध नाही असं करणं हे मला हे मान्य नाही. मुळामध्ये मी कधी जात धर्म मानलंच. मला तुला जर का मला ब्राह्मण म्हणायचं असेल ब्राह्मण म्हण, मला तुला मुसलमान म्हणायचं मुसलमान, दलित म्हणायचं दलित म्हण. मी माणूस आहे, मी उत्तम माणूस होण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि जात धर्म याच्या आधी माझा देश हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर विशेषतः फेसबुकवरती एक कॉमेंट आली होती किंवा एक पोस्ट आली होती. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की श्वास या चित्रपटामध्ये जी काळी टोपी दाखवली तशाच पद्धतीची काळी टोपी ही पुन्हा एकदा नटसम्राटमध्ये दाखवलेली आहे आणि त्याचा संबंध एका संघटनेशी जोडला जातोय. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला वाटतं एक आपले एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे आणि तो कॅरेक्टर मला नानाचं सजेशन होतं माझी टोपी घातली तर म्हटलं छान, मला एक वेगळं लुक मिळेल, त्या एक वेगळा अप्रोच मिळेल. मग ती कुठली टोपी घालायची तो फोटो सेशनला वेगळे आहेत. हो हो अच्छा, फोटो सेशनला आपल्या दुर्मिळ अशा ज्या असतात ना लग्नात तशी काळी टोपी होती, तीच दुखायला लागली इथे. अच्छा, मग ती अशी इथे वण यायला लागली. मग त्याच्यानंतर मग काय करूया हे करूया, मग त्याच्यात ही कुठली तरी टोपी एक कोणीतरी त्याने ड्रेस डिझायनरनीच आणलेली ती घालून पटली, ती छान वाटली. त्याला काही त्याच्यापुढे काही रिझनच नव्हतं. बरं त्या संघटनेत म्हणजे RSSचं काही तू शाखेत जातो का काय असं रेफरन्स नाही. बरं तुम्हाला तसं रेफरन्स काढायचं असेल तर काढा की आम्ही काही RSSचे काही आयडिओलॉजीज मांडत नाही सिनेमा. कदाचित गेलाही असेल ठीक आहे ना, पण त्यांनी काही हाऊ इज इट गोइंग टू अफेक्ट माय फिल्म और एम आय ट्राइंग टू प्रीच द आयडिओलॉजीज ऑफ RSS? मुळामध्ये तो मुद्दाच नाही. मुद्दा कसा असतं की आपल्या भूमिकेशी सपोर्टिंग त्या काळातली मंडळी जर पाहिलीस तू त्यातून पटकन त्या काळामध्ये रिलेट होतं आणि त्या काळाशी एक रिलेटेड म्हणून आपण ते जर कोणी त्याच्यावर कॉमेंट केली असेल तर ती मला सांगते की त्यांनी उगाच तसं नाहीये, त्याला काही तसा फारसा अर्थ नाही. मुळामध्ये मी माझं स्पष्ट मत आहे की विचार करणारी जी मंडळी आहे त्यांना कुठलीही जात नाही, ती सगळी एका जातीची आहे. मग त्याच्यामध्ये ब्राह्मण मोठा आणि दलित छोटा हे असं होऊच शकत नाही, कारण मी म्हणून मी दलित आहे. मला आजपर्यंत नट म्हणून तुम्ही कोणी जात विचारलीच नाही. तुम्हाला माहिती आहे का माझी जात? ग्रेस कवी होते त्यांची जात तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी कधी सांगितलं का मी दलित आहे? मी कधी सांगितलं मी दलित आहे? का जात सांगावीशी वाटते तुला? सरकारी कुठल्याही गोष्टीमध्ये मला हे नको आहे म्हणण्याची ताकद पाहिजे तुम्हाला. का तर तुम्ही जातीचा कॉलम आहे तिथे, धर्माचा कॉलम आहे. कशासाठी लागतो? जर का माझा हा स्वतंत्र भारत आहे आणि निस्पृह सगळ्या कुठला धर्मनिरपेक्ष आपण जर म्हणतो, मग त्या सरकारी फॉर्म मध्ये ते काय आहे रकाने? तर मुळातच मी हे मानत नाही, आणि जर कोणी मानत असेल तर मला असं वाटतं की तुम्ही ते मानू नये. त्यापूर्वी एक दुसरा मुद्दा तुमच्याविषयी की तुम्ही बिहारमध्ये ज्या वेळेला पूरग्रस्त परिस्थिती होती त्यावेळी सुद्धा अनुभूती संस्थेकडनं पुढाकार घेतला होता. राज कपूर अवॉर्डच्या निमित्तानं 10 लाख रुपये मिळाले, ते महाराष्ट्रातल्या त्यावेळेच्या पूरग्रस्तांना दिलेत. अनेक वेळा तुम्ही खिशात हात घालता, ते कोल्हापुरातल्या अनेक संस्थांनी सुद्धा डेव्हल क्लब सारखे असेल, अवनी असेल, बघितलेलं आहे. नाम फाउंडेशन ही संकल्पना तुम्हाला वाटली होती एवढी मोठी होईल? नाही, संस्था कधीच मोठी होत नसते ती, आणि तुमच्यामुळे कधीच होत नाही. ती वैयक्तिक कुठं कोणाची प्रॉपर्टी ही नसते. गंमत अशी आहे की आपण छानपैकी कुठेतरी एक ड्रिंक घेऊन समोर काहीतरी बातम्या बघत असताना यांनी आत्महत्या केली, त्यांनी आत्महत्या केली असं काहीतरी बघत असताना त्या कुटुंबाचा इंटरव्ह्यू घेत होते. इंटरव्ह्यू सुद्धा नव्हतं, नुसतं कव्हरेज होतं. आणि त्या मुलाच्या किंवा मुलीच्या किंवा बापाच्या, त्या ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या आई वडिलांच्या किंवा मुलांच्या आणि बायकोच्या चेहऱ्यावर एक फक्त निर्विकार भकासपणा होता. आणि मला काही कळे नाही काय आहे,
आणि मग तिथे प्रश्न पडला की मी एक व्यक्ती म्हणून मी काय करतोय याच्यासाठी, तर मी काहीच करत माझ्याकडनं माझ्या इथे माझा कोणतरी, आणि मी एक दिवस तो होतो. माझी अवस्था तीच होती, मी भुकेलेलाच होतो, मीही रस्त्यावर झोपलो होतो, मीही 15 रुपयाला झेब्रा क्रॉसिंग ते रंगवलेले आहेत, पण ते मी कसं विसरलो असं म्हणून मला माझी लाज वाटली. मग मी माझ्या गाडीसाठी काहीतरी 1-1.5 करोड रुपये ठेवले होते, तर मी म्हटलं मग ते देऊन टाकूया आपण 15,000 म्हणजे 1,000 शेतकऱ्यांना आपण देऊ शकतो. 15,000 प्रमाणे म्हणजे दुबार पेरणीचा जो भाग आला होता, म्हणून मग मी मकरंदला 2 वेळ 3 वेळ फोन केला. मग तो म्हणला की नाना ते गंमत अशी आहे की तुम्ही आलात, तुम्ही फक्त ह्याला बीडला या, नंतर तुम्ही नागपूरला येऊ नका. म्हटलं अरे नाही रे मला नाही, तू हे घे आणि तू नाही तुम्ही या. आणि त्यांनी जबरदस्ती केली म्हणून मग औरंगाबादला उतरलो, तिथूनच डायरेक्ट एअरपोर्टवर आम्ही बीडला गेलो. कोणाला सांगण्याचा प्रश्न नव्हता. 150-200 कोणतरी बोलवणार होते, ते पीडित होते बिचाऱ्या. त्या एका वेळी तुमच्या समोर अशा 150 बायका, पांढरे कपाट, वय वर्षे 23-24, लहान मुलं, एक असं एवढंच मुली इथे, एक कडेवर असं वर्षापूर्वी नवऱ्यानं आत्महत्या केली. म्हटलं अरे बापरे. आणि मग मला कळेल मला की मी काय, मी कुठं आहे. आणि त्या दिवशी माझ्यातलं सगळंच गळून पडलं. म्हटलं नाही, आता मला मरेपर्यंत जगण्यासाठी हे कारण आहे आणि आता मला हे करायला पाहिजे. आणि मग मी तिथून परत औरंगाबादला आलो. तिथे त्या बाईनं एकाने बोलली तिथे, तो व्हिडिओ ऐकला की आम्ही इथे आलो औरंगाबादला, तिथून आम्ही सरळ मी गाडीने ह्याला आलो पुण्याला सकाळचं फ्लाईट घेऊन नागपूरला गेलो. नागपूरचा जो प्रकार होता तोही अजून भयावह होता. एक कोणतरी स्टेजवर येतो माणूस, म्हणजे मला त्यांनी मारलाच असता. आता ते होतं एक दुसरा म्हातारा त्याच्या मागे असा आलेला. काय म्हटलं, मकरंद अक्षरशः घाबरला होता स्टेजवर. तुम्ही आपलं शांतपणे उभं होतं. म्हटलं काय झालं, म्हटलं हे सगळे कागद आपटले मला. म्हटलं काय, म्हणून माझी जमीन 32 एकर त्या सरकारनं आपल्या नावावर ट्रान्सफर करून घेतली, आम्ही काय करायचं. म्हटलं आपण मांडूया ना. तो जो असा मारायला आलेला म्हणून रडायला लागला. म्हटलं अरे आपण त्याच्यासाठी तर करूया, त्याच्यासाठी एकत्र आलेलो. असं करून ते सुरू झालं. मी तिथे फक्त 15 का 20 लाख रुपये दिले असतील त्यावेळी. त्याच्यानंतर आता दुसऱ्या ठिकाणी जाऊया. हे व्हिडिओवर पहिल्यांदा बीडचं जे होतं ते कोणाला माहिती नव्हतं, कोणीतरी असं केलं होतं ते दाखवलं. आणि नंतर नागपूरचा प्रकार. आणि आम्ही नाम फाउंडेशन म्हणून सुरू केलं. आज तागाय जवळजवळ 17 कोटी रुपये जमा. हे काय आपण नाही केलेले, आम्हाला फक्त कुठेतरी वाटलं मकरंद हा त्याला किती मोठा कारणीभूत आहे, त्यांनी मला नेलं नसतं तर. बरं मकरंद काही हा फक्त नामपासून तो सुरू झाला असं नाही, त्याच्या आधीपासून तो काम करतोय. त्या मुलाचे खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्यात तिकडच्या सगळ्या मित्र मंडळींनी किती ठिकाणी त्यांच्या अशा संस्था आहेत. नाही पण आपण दिलेले पैसे सत्कारणी लागणार आणि ते योग्य ठिकाणी याची खात्री असल्यामुळे त्याला इतका प्रतिसाद आहे की हे पैसे दिलेले तिथे पोहोचणार. आज 11 गावं घेतलीत आपण. दोंदल गाव आहे, गोगल गाव आहे. आता तुम्ही अजून 6 महिन्याने ज्यावेळी बघाल पुढचा पाऊस येईल त्याच्यानंतर पुन्हा कधी त्या गावाला मायग्रेशन तिथे होणार नाही. त्या गाव ते पाण्यासाठी स्वयंपूर्ण होईल. एक आता आपण नदीचं काम घेतोय, जवळजवळ 3 किलोमीटरची नदी आहे. ते केल्यानंतर जवळजवळ 110 गावाला पाणी मिळेल. पुन्हा त्या मायग्रेशन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ही जुनी मंडळी आहेत, नव्या पद्धतीची शेती त्यांना करायची तयारी नाही आणि त्यांची मुलं आहेत ती मायग्रेट झालेले आहेत. शहरामध्ये येऊन 5,000, 6,000, 7,000 वर नोकरी करतात. त्यांना परत आणायचं, नवीन पद्धतीची शेती त्यांना शिकवायची. ते करायला तयार आहे आणि सगळं शक्य आहे. आणि प्रत्येकाने आपण ह्या सगळ्यांनी मिळूनच आपण करतोय. नाम फाउंडेशन हे काय नाना किंवा मकरंद किंवा 4 मंडळींचं ना, आपल्या सगळ्यांचा ह्या प्रोजेक्ट पाहताय. तुम्ही हे दिलेले पैसे आहेत म्हणून हे आपण सगळं करू शकतो. शरदरावांशी परवा बोलत असताना शरदराव म्हणले की नाना तुम्ही हे जे करताय ते फार छान आहे. राजकारण्यांनी कितीही केलं तरी त्याची दखल घेतली जाणार नाही कारण तो विश्वासच उडालेला आहे. पण तुम्ही जे करताय त्याची दखल का घेतली जाते की एक सामान्य माणसाने सुरुवात केल्यानंतर सामान्य माणसांची तादाद एवढी आहे आणि राजकारण्यांची एवढीशीच आहे. त्यामुळे तुम्ही केल्यानंतर अजून कोणतरी, मग अजून कोणतरी, आणि असंच होतं. ते शेवटी फोकावतं. आणि हे काय मी इथं फार दिवस राहणार नाही, मी त्यांना ते देणार त्यांच्या हातात, हे तुम्ही करा. आपण मग ऍडवायझरी कमिटीवर. पुन्हा नटसम्राटकडे आपला वेळ संपत चाललेला आहे. फक्त मला विचारायचंय, सुनील बर्वेने हार्बेरियम मधनं काही जुन्या नाटकांना पुन्हा पुनरुज्जीवित केलं. कट्यार काळजात घुसलीमधनं पुन्हा एकदा मराठी संगीत नाटकाला मोठ्या पडद्यावरती आणलं. आता नटसम्राटमुळे पुन्हा एकदा एक क्लासिक
पुन्हा एकदा नव्यानं प्रेक्षकांसमोर होते. या सगळ्यांना एक अनुभवी दिग्दर्शक म्हणून तुम्हाला असं वाटतं का की जुने जे काही आपले प्लेज आहेत, जुने जे काही आपल्या स्क्रिप्ट आहेत, त्या पुन्हा एकदा वेगळ्या फॉर्म मध्ये आणण्याचा पायंडा पडेल? प्रत्येक त्या एका सब्जेक्टमध्ये सिनेमाचं मॅटर आहे की नाही हे तपासून बघणं खूप गरजेचं आहे. त्यानिमित्तानं काय होईल, मला वाटतं आता हा पिक्चर जर का चाललाच तर नाटकाच्या लेखकांना रॉयल्टीज बऱ्या मिळतील. कारण आता एक डेस्परेशन येईल, प्रत्येक जण आपल्यापैकी राईट्स घेतील तिथे, ह्याचा सिनेमाचे राईट द्या, त्या सिनेमाचे राईट द्या. मी आता ध्यानीमनी पिक्चर बनवलाय माझ्या नाटकावर, तो नटसम्राट नंतर रिलीज केला. पण त्याच्यात मला वाटला तो सिनेमा होईल म्हणून, पण मी नाटकं खूप केली. ओके, सगळ्याच नाटकात सिनेमा होता तसं नाही. नाही, पण काही जी जुनी नाटकं आहेत, काही जी नाटकं आहेत त्याची कथा म्हणजे इतकी सकस आहे, त्यामुळे त्याच्यावर करावंसं वाटणं हे साहजिक आहे. खूप अशी नाटकं आहेत की नाही याच्यावर बरोबर, याच्या आधी कितीतरी वेळ अश्विनची झाली झालेलं आहे, बेईमानवर झालेलं आहे, नमकारामा बेईमानवर आहे, बेईमाने हे बेकेटवर आहे. तर त्यामुळे त्याची ऍडॅप्टेशन आपण रूपांतर म्हणतो. पण आता फक्त त्याला पिओ फुटल्यासारखं तसं होऊ नये. या नाटक बनवा सिनेमा, या नाटक बनवा सिनेमा असं. एक 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी तुम्ही बोलत असताना बोलत होतात मला हैवदन करायची इच्छा आहे, करणार का? आता हैवदन मधला जो आहे म्हणजे मी अजून ते फिजिक कमवू शकतो, कारण माझा आहे तसा तो जो असा करायचा. आणि बाईंनी जे केलेलं हैवदन होतं ते मला तशाच पद्धतीनं करायचं. ते लाईव्ह सगळे म्युझिक वाजवणारे, ते सगळे दिवे, तो एक सोहळा असतो. मराठी नाटकामध्ये, मराठी प्रेक्षकांचा किंवा महाराष्ट्रामध्ये नाटक पाहणं हा एक सोहळा आहे. हे कल्चर हिंदीमध्ये नाहीये किंवा हे कल्चर तुमचं कलकत्त्याला आहे नाटक, पण तेच नाटकाचं हे म्हणून. आणि खऱ्या कलावंताला, ज्याला खाज आहे म्हणतो ना आपण, त्याला तो नाटक केल्याशिवाय त्याला ते हैवदन नाटक करायचंय का सिनेमा, हा तो पुढचा प्रश्न होताच. नाही, मला हैवदन नाही, ते बोलताना नाटक करताना कुठलं नाटक करता हैवदन करायची इच्छा आहे, नाटक करण्याची इच्छा आहे. आणि त्याच्यामध्ये तो उघडा बंब आणि ते धोतर आणि ते नुसते इथे हे बांधलेले. पुरुष करत असताना बाई हैवदन करत होत्या आणि दोन्हीमध्ये मी होतो आणि दोन्हीमध्ये रीमा होती. आता दोन्हीमध्ये जर मग हे चाललं नाटक तर मग ते मरेल, किंवा ते चाललं तर हे मरेल, म्हणून ह्याची टीम वेगळी केली आणि त्याची टीम वेगळी केली. पण असं काही ठरवलं का की पुन्हा एकदा रंगभूमीवर आता या वर्षी तरी यायचं, असं काही ठरवतं का म्हणायचं? नाही रे, आता असं वाटतं की नाटक करताना आता मध्यंतरी मी एक दुसऱ्या नाटकाचे रिहर्सल केलं. 40 दिवस आपण ते ठेवलेले, 2 महिने ठेवले होते. मग नंतर प्रयोग अर्ध्या वाजनात कोणतरी निघून जातो, मग काहीतरी मिळालं की मग त्याच्यानंतर असं वाटतं की ती जी सिन्सिअरिटी होती ना नाटकाची ती कमी होती. 15 रुपये मिळतील चालेल, मला 25 रुपये मिळायची नाही. बापरे, पाहिजे जातीला. कारण मी नाटकावर माझं सगळं जगणं होतं, त्यामुळे काकडे काका मला 25 रुपये द्यायचे. कमलाकर सारंग हा पहिला निर्माता माझा, त्यांनी 25 रुपये दिले. पाहिजे जातीचं नाही, छबिलदासून त्यांनी शिवाजी मंदिरला नेलं ना ते, त्यामुळे बाकीचं मला 25 रुपये मिळायचे. 1 जानेवारीपासून नटसम्राट हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. सगळ्यांना उत्सुकता आहे. नाना पाटेकर नटसम्राट म्हणून आपल्याला पुन्हा एकदा लार्जर दॅन लाईफ अशा भूमिकेमध्ये दिसणार आहेत. आणि मला असं वाटतं की असे चित्रपट तरी किमान, खरं तर सगळेच चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघितले पाहिजेत. त्याची सीडी कधी येईल, त्याचा एखाद्या चॅनेलवरती प्रीमियर कधी असेल याची वाट न बघता जर आपण थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघितले तर पिक्चरचा आनंदही मिळेल आणि खऱ्या अर्थानं मराठी प्रेक्षक म्हणून आपण काहीतरी बोलायला लायक राहू, पात्र राहू. आज आपण तिघे याला बोललात, धन्यवाद. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.